नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे, माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं प्रतिपादन। तर बालदिनीच मनपाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे आयुक्तांसोबत विमानाचा प्रवास, हे विद्यार्थी पोहोचणार इस्रोला। आता बघूया सविस्तर बातम्या। काँग्रेसने मोठ्या चुका केल्या आहेत, काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवं। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवारी ठरले असते तर परिस्थिती वेगळी असती, ती चुकी बिहारमध्ये केली असं प्रतिपादन माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। खरं तर याला पराभव तर झालेला आहे, हे तर मान्य केला पाहिजे, त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही। पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्त्वाचा आहे। जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता। आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं, परंतु ही चूक त्यावेळेस केलेली आहे। मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल, ज्या ज्या कमतरता झाल्या असेल, सत्तेचा मिसयूज झाला असेल, मतदार याद्याचा घोळ हा तर आहेच, पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल, तेजस्वी यादवांचा पक्ष असेल, हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल डिजिट सुद्धा गाठू शकत नाही अशी अवस्था झालेली आहे। काँग्रेसचं असंच आहे, काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते, प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं। शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावरती मत प्रदर्शित केलंय। काय म्हणाले आहे ते एकदा तुम्हीच बघा। मध्ये एक प्रश्न असा आहे की इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा जो पुढ्याचा व्हिडिओ होता तो सोशल मीडिया खूप व्हायरल झाला। त्यानंतर एक असं म्हटलं जातंय की तुम्ही म्हणताय की साधा विवाह करायला पाहिजे, मात्र धूमधडाक्यामध्ये तुमच्या मुलीचा विवाह होतो, सोशल मीडियावर ते ट्रोल होत आहेत, सोडायची भाषा ते करतात। मुलीचा विवाह कसा करावं हे त्या पालकाच्या मनावर असतं। जर त्यांना चांगल्या पद्धतीने करावं असं वाटलं तर त्याच्यात काही गैर पण नाही। अनेक लोक अशी पाहिलेली आहेत की जी मोठं करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात, परंतु इंदोरीकर महाराजाला जे काही टोल केलेलं आहे त्यांनी साध्यापणाने केला पाहिजे। हे जरी असलं तरी बाप म्हणून त्यांनी केलेलं तर लग्न त्याला विरोध करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि म्हणून इंदोरीकर महाराज त्याच्यावर काय निर्णय घेतील तो त्यांचा विषय आहे, परंतु अशा लग्न समारंभामध्ये अशा गोष्टीला जास्त विरोध करणं योग्य नाही। बालदिनाचं औचित्य साधून महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानात बसून सहल घडवण्यात आली आहे। हे विद्यार्थी आज विमानाने केरळ येथे पोहोचले आहेत आणि विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत स्वतः आयुक्तांनी मुंबईपर्यंत विमानाने प्रवास केलाय, त्यामुळे विद्यार्थी अत्यंत आनंदित झालेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडंट एक्झाम घेऊन त्यातील टॉप 10 विद्यार्थ्यांची निवड इस्रोला भेट देण्यासाठी झाली होती। या विद्यार्थ्यांची विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम केरळ येथे भेट दिनांक 17 नोव्हेंबर रोजी होती, परंतु आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी बालदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विमानाने थेट केरळला घेऊन जाण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आज बालदिनाचं औचित्य साधून
महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानात बसून सहल घडवण्यात आली आहे. हे विद्यार्थी आज विमानाने केरळ येथे पोहोचले आहेत आणि विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत स्वतः आयुक्तांनी मुंबईपर्यंत विमानाने प्रवास केला. त्यामुळे विद्यार्थी अत्यंत आनंदित झाले. पहिल्यांदा विद्यार्थी विमानात बसणार होते आणि तेही आयुक्त यांच्यासोबत. त्यांना हा प्रवास करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थी अत्यंत आनंदित होते. हे विद्यार्थी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देऊन रॉकेटचं प्रक्षेपण पाहणार आहेत. इस्रो ठिकाण विद्यार्थ्यांना पाहण्याची अशी संधी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली आहे. विद्यार्थ्यांसोबत अंकुश पांढरे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी, किरण तबडे, मंगेश जाधव, उमा पाटील, सविता बांबर्डे इत्यादी शिक्षक आहेत. बालक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध शाळांमध्ये आधुनिक भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करण्यात आलंय. बालक दिनानिमित्त मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बायजीपुरा शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मुख्याध्यापक प्रवीण नरवाडे सर होते, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक रुपाली हिवराळे यांनी केलं. तसंच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयश्री शिंदे यांनी केलंय. आधुनिक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला विद्यार्थिनींच्या हस्ते हार घालण्यात आला. तसेच केंद्रीय मुख्याध्यापक प्रवीण नरवडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कल्पना खामगाव यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका छाया चापोलीकर, सरिता वामन, पल्लवी श्रीखंडे, उज्ज्वला जंजाळ, कमल सोनवणे, स्मिता नाईक, शीतल आव्हाड यांनी प्रयत्न केले. आज राजे शहाजी महाविद्यालय पंडित नेहरू जयंती साजरी करण्यात आली. गंगापूर येथील कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान आंबेलहळ संचालित राजे शहाजी महाविद्यालय, एव्हरग्रीन इंग्लिश स्कूल, एसबी पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या संस्थेचे कार्यकारी संचालक गणेश भैया बनकर पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी दादा बनकर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर शिवाजी केसरकर, पालक नितीन तोगे, सदाशिव तांबे, विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे याला मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे.
खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. एअरपोर्ट पोहोचलात? हो अंजली, एअरपोर्टवर माझी बॅग चोरीला गेली. बोर्डिंग पास, क्रेडिट कार्ड, पैसे सगळं काही गेलं. ओ नो, आता तू लवकर $2,000 ट्रान्सफर कर. मी दुसरे तिकीट काढून इंडिया येईन तर परत करून टाकीन. पण बेबी, इतक्या पैशात तर मी फ्लाईट पकडून तुझ्याकडे कॅनडाला जाऊ शकते. बेब, स्टॉप किडिंग. मी इथे अडकलोय. हो, पण मी नाही अडकणार. लव्हचा लॉलीपॉप दाखवून कोणी पैसे मागेल तर इमोशनल नाही, सायबर स्मार्ट बना. फसव्या प्रोफाईलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचा वाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात सुरू करण्यात आलेले औषधी दुकान अवैध असल्याचं उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करत त्यास टाळं ठोकलंय. या प्रकारामुळे घाटी प्रशासनात एकच खळबळ उडाली असून संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मेडिसिन विभागाच्या इमारतीजवळून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जागेत कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय औषधी दुकान सुरू करण्यात आलं होतं. गुरुवारी या संदर्भात रुग्णालय प्रशासनाला तक्रार प्राप्त झाली. तक्रार मिळताच डॉक्टर सुकरे आणि उपअधिष्ठाता डॉक्टर के.डी. गरकळ यांनी स्वतः या ठिकाणी धाड टाकली. तपासादरम्यान हे औषधी दुकान अवैधरित्या सुरू करण्यात असल्याचं उघड झालं. तात्काळ प्रशासनाने हे दुकान बंद करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित प्रकरण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलंय. रुग्णालय परिसरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत व्यावसायिक कृती सहन केली जाणार नाही. रुग्णांच्या सुरक्षेची संबंधित बाबींमध्ये काटेकोर नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. या प्रकरणी जबाबदारांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं अधिष्ठाता सुकरे यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाने आज परत एकदा धडक कारवाई करत 850 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलंय. शुक्रवारी दुपार दरम्यान नागरी मित्र पथकाचे कर्मचारी गस्तीवरती असताना क्रांती चौक उड्डाण पुलालगत MH48T9472 या नंबरचं महिंद्रा पिकअप गाडीमध्ये
अवैधरित्या प्रतिबंधित प्लास्टिक वाहतूक करण्यात येत होती. गस्ती पथकाला या वाहनाचा संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित प्लास्टिकच्या 33 गोण्या आढळून आल्या. यात 850 किलो प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आलाय. सदर गोण्या जप्त करण्यात येऊन संबंधितांकडून यांच्याकडून 15,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय. काल सदर पथकाने जिन्सी पोलीस यांच्या मदतीने 450 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलं होतं. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, कर्मचारी आबाराव सोळुंके, रामराव सुरे, मोतीलाल बकले, अंजुम इनामदार, भुजंग यांनी पार पाडली आहे. खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद गावाजवळ छत्रपती संभाजीनगर खुलताबाद मार्गालगत नंद्राबाद गावाजवळ तब्बल 26 एकराच्या परिसरात भव्य कार्यक्रम जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचा भव्य आणि आध्यात्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. श्रद्धा, सेवा आणि समाज उपयोगी उपक्रमांची त्रिवेणी असलेल्या या सोहळ्याला जवळपास 50,000 भाविकांनी उपस्थिती लावली. 26 एकरच्या परिसरात हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नेहमीच गरजू आणि वंचितांसाठी मदतीचा हात पुढे करतं. या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून 24 मसाला गिरण्यांचं वाटप करण्यात आलं. या सोहळ्याची सुरुवात मिरवणुकीने झाली. यावेळी मंत्रघोषात पादुकांची पूजा आणि मान्यवरांचं मार्गदर्शन. शोभायात्रा संतपीठाजवळ पोहोचल्यानंतर आलेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी वैदिक मंत्रघोषात सिद्ध पादुकांचं विधिवत पूजन केलं. त्यानंतर पादुका संतपीठावरती विराजमान झाल्या आणि स्वागत आरतीने मुख्य कार्यक्रमाचा औपचारिक सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण आणि खुलताबाद येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे परिसराला यात्रेचं रूप आलं होतं. हा कार्यक्रम यशस्वी करून देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचं छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा निरीक्षक गिरीश कुलथे, जिल्हा अध्यक्ष सुरेश गव्हाणे व संजय गाडेकर, अभिजित पगारे, जिल्हा सेवा व खुलताबाद तालुका सेवा समितीने आभार मानलं. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमदार प्रशांत बंब, आमदार संजना जाधव, शिवसेना आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणातून जगद्गुरू संस्थांच्या लोकोपयोगी कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाला आमदार बंब, कन्नड सोयगाव मतदारसंघाचे आमदार संजना जाधव, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, दामुअण्णा शिंदे, माजी नगरसेवक सुनील जगताप, बाजार समिती संचालक फुलंब्री वरुण पाथरीकर, राहुल रोजतकार, सागर पाले, उत्तम राठोड, अप्पा गवळी आदींची उपस्थिती होती. इंडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. चांगलं वाटतं मॅडम. अच्छा, आता तुम्हाला इकडे आले तुम्ही हे कार्यक्रमाला, तुम्हाला कसं वाटलंय कार्यक्रम? काय कार्यक्रमाबद्दल काय सांगणार? आज या ठिकाणी रामानंद नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका सोहळ्याचं दर्शन सोहळ्याचा एक खूप छान भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला या ठिकाणी मी आले आणि सगळ्यात जास्त प्रतिसाद एक महिला म्हणून मला समाधान वाटेल की आमच्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि निश्चित सगळ्या महिला भगिनी या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण जर कुठेही बघितलं, प्रवचनात, कीर्तनात कुठेही बघितलं तर सगळ्यात जास्त संख्या जर कुणाची असते तर आमच्या महिला भगिनीची असते. आणि मी माऊलीच्या संदर्भामध्ये एवढंच सांगेल की आज जर आपण समाजामध्ये बघितलं, आता माझ्या तालुक्याचं जर उदाहरण घेतलं आपण कन्नड सोयगाव तालुक्याचं, तर कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये जेवढेही तिथे तांडे असतील त्या तांड्यामध्ये बरीचशी अशी तरुण मंडळी आहे की जी गुरु माऊलींच्या सानिध्यात गेली तर ती त्या ठिकाणी व्यसनमुक्त झालेली आहे. आणि फक्त इतर कार्यक्रमच नाही तर आता माझ्या तालुक्याला एक ॲम्ब्युलन्ससुद्धा माऊलींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेली आहेत. आणि असे सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम अतिशय चांगले प्रकारे हे सगळं भक्ती परिवार या ठिकाणी करत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे, माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं प्रतिपादन. तर बालदिनीच मनपाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे आयुक्तांसोबत विमानाचा प्रवास. हे विद्यार्थी पोहोचणार इस्रोला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.